अनुभवातनं शिकून ती चांगली गोलंदाजी तिथे त्यांना अद्यावत केली आणि ती मॅच आपल्या टीमला त्यांना जिंकवली। निलेश शेलका आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर। अगेन त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण बिटवीन द गॅप, बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप, निघून जाईल लॉंगन सीमारेषा पार, चौकार 4। अगदी चांगला खेळ आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अमित पाटील आज अंतिमच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा जॉईन झालेत, मात्र त्यांचं स्वागत अगदी लॉंगनच्या वरन हाय अँड हँडसम स्ट्रोक न केलंय, बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार। निलेश शेलकाच्या विपक्षामध्ये आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय। अप्रतिम अशी फटकेबाजी फलंदाज राजेशच्या बॅटमधनं 2 षटकार आणि खणखणीत चौकार, ज्यानं पहिल्या षटकाच्या 4 चेंडूच्या खेळ समाप्ती अखेरीस दाफलकावर 16-16। निलेश शेलका इथे महागडा ठरलाय, त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय। महत्वाचा खेळाडू आहे, अपेक्षा खूप आहेत, मात्र प्रत्येक मॅच मध्ये तुमच्याकडे अपेक्षा पूर्ण होईलच असं नाही, म्हणूनच तर या खेळाला सांघिक खेळ म्हटलं जातं। इथे चुकी झाली आहे आणि या चुकीचं भुगतान करावं लागेल। बॅकअप चांगलं आहे यावेळेस, बॅकअप खूप महत्वाचं असतं, तुमचा साथीदार तुमच्या मदतीला धावून येणं खूप गरजेचं असतं। जसं आम्ही सकाळच्या सत्रामध्येही उल्लेख केला नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण ज्या साथीदारांना वाचवले ते या खेळामध्ये शिकण्यासारखं आहे। जीवा महाला त्याचं नाव। पुढचा बॉल इथे मात्र चाललाय बॉल, पुन्हा एकदा फाईन लेगला क्लिअर करण्याकरता फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4। थँक्यू डीजे। सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये खूप जास्त महागडा निलेश शेलका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय। पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली धावसंख्या दाफलकावर उभी जरूर राहिली आहे। यावेळेस मात्र हा फटका ओव्हर द बॉलर हेड खेळलाय, अगदी पंचांच्या डोक्यावरनं खेळलाय हा स्ट्रोक। तिथे 1 रन मध्ये वाढ होईल, 1 या धावसंख्येमध्ये वाढ होती। धावसंख्या पुढे सरकत असताना 23-23 सुनील आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, जो याआधी मदतीला धावून येत असताना तुम्हाला पाहायला मिळाला। बिरवाडी गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व किंवा या पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट मधलं नेहमीच चर्चेमध्ये राहणारं व्यक्तिमत्व डॉन किलर बिरवाडी या टीमचे सर्वेसर्वा सन्माननीय स्वप्नीलजी पाटील डॉन इथे येत आहेत। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आगरी प्रीमियर लीगचे सल्लागार सुद्धा आहेत आणि स्वप्नीलजी पाटील इथे आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। काही व्यक्तिमत्व जी चर्चेमध्ये नेहमीच असतात त्यातलं हे व्यक्तिमत्व आहे। 2 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत। पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होते। इथे फटका, तो इम्प्रोवायझिंग सेट करायचा होता आणि तिथे पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय। फटका सजवत असताना चुकी झाली आहे हेच दर्शवलं यावेळेस पंचांनी। विकेटचं बदन
सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं एक वाक्य आहे की मी जरी माझ्या मुलाला एलबीच्या स्वरूपानं बाद दिलं ना तरी तो कधीही मान्य करणार नाही की मी बाद होतो. ही जादू आहे या प्लमच्या विकेटमध्ये. स्वप्नील पाटील ज्यांच्याकरता हे मैदान खूप महत्त्वाचं राहिलंय डॉन यांच्याकरता, कारण अग्री प्रीमियर लीगची पहिली वैली ट्रॉफी ज्यांनी याच मैदानावर उचलली. ते स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि ते स्वप्न त्यांचं याच मैदानावर सत्यात उतरलं आणि तिथे ते उपस्थित झाले. हितेजी बाळगा यांना आपण पाहताय मुख्य मंचावर, विद्यमान सरपंच आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मॅचला आपण एन्जॉय करतोय, या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. एक दैवीप्यमान असा सोहळा जो इथे आपण सर्वच जण अनुभवतोय. फायनलमध्ये गावदेवी चांदीपचा संघ पोहोचलाय आणि आता रिलॅक्स फील करतील कारण वेळ आहे, 2 मॅचेसचा त्यांच्याकडे. पुढचा बॉल इथे ऑन साइडला चांगला फटका, चेंडू चाललाय जमिनीशी खेळत बागडत घरंगळत सीमारेषा पार चौकार. चार चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 29, 29 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक राहतोय. इथे पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात उडवण्याचा प्रयत्न, गोलंदाजी जर आपण पाहिली तर टप्पा थोडासा भरकटलाय. पहिले 3 बॉल अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी होत राहिली, मात्र तदनंतर पॅड लाईन त्या लाईनवर गोलंदाजी होतीये. थोडंसं डाऊन द लेग पिचिंग आहे आणि पिचिंग डाऊन द लेग असल्याचा फायदा फलंदाजाला जरूर मिळतो. यावेळेस एक वाईट आला, त्याआधी एक चौकार मिळाला. गोलंदाज सुनील आपल्या षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा नव्याने घेऊन जाण्याकरता सज्ज होईल आणि नव्याने गेल्यानंतर त्याचा तो बॉल समोरच्या बाजूने फेकून दिलाय. लॉंगचा सीमारेषा पार, षटकार 6. प्रदीप दोदडे दादा उपाध्यक्ष लाभला, उपाध्यक्ष लाभला, उपाध्यक्ष लाभला. अलका दोदडे पत्नीची सेवेत लई 5 चेंडूचा खेळ झालाय. तदनंतर धावसंख्या 36, 18 रन पर ओव्हर खूप जास्त असतात. त्या धावा दाफलकावर उभ्या आहेत. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. जियांशी 11 कनेर इथे मिस केलं. आडव्या पट्ट्याने अक्रॉस द बॅटने खेळायचं होतं. ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. ओव्हर टू मुख्य मंच. हॅलो. अनेक सामाजिक कार्यकर्ते तथा क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे अनेक सन्माननीय व्यक्तिमत्व या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय हितेशजी बाळगा सर, विद्यमान सरपंच भाताणे ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजयजी घरत खजिनदार VGPL यांना निमंत्रित करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करावयाचा आहे. आपला माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे हितेशजी बाळगा सर यांचा सन्मान संजयजी घरत VGPLचे खजिनदार यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहत आहोत. तसेच या मुख्य मंचावर उपस्थित कौस्तुभ पाटील डिजिटल स्कोरर हे उपस्थित आहेत. मी संजयजी किणी उपाध्यक्ष VGPL यांना आमंत्रित करते की आपण कौस्तुभ पाटील यांचं यथोचित असा सन्मान करावयाचा आहे. सन्माननीय कल्पेशजी कुडू बहाडोली, उपाध्यक्ष
आगरी प्रीमियर लीग या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय गौरव किणी यांना आमंत्रित करते की आपण कल्पेश कुडू यांचा यथायोग्य असा सन्मान करावयाचा आहे. सन्मान्य राजू कुडू सर, बहाडोली ग्रामपंचायत सदस्य बहाडोली, हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय वैभवजी बनसोडे, सदस्य VGPL यांना विनंती करते की आपण सरांचा यथायोग्य असा सन्मान करावायचा आहे. धन्यवाद सर. तसेच त्यांच्या समवेत असलेले सन्मान्य प्रदीपजी पाटील बहाडोली यांचाही यथायोग्य सन्मान करावा असं मी संजयजी घरत यांना विनंती करते. आदरणीय सन्मान्य स्वप्नीलजी पाटील अर्थात डॉन या नावाने जे प्रचलित आहेत, डॉन किलर बिरवाडी याचे सर्व या ठिकाणी आहेत. मी संजयजी किणी सर यांना विनंती करते की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करावयाचा आहे.
कौस्तुभ आमच्यासोबत या स्पर्धेशी जॉईंट होते आणि तिथे फेअर बॉल असा इशारा आलाय. कौस्तुभ यांनी या स्पर्धेकरता जो काही रन रेट होता, जी काही समस्या निर्माण होत होत्या, त्या प्रत्येक वेळी निश्चित पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मदत केली. कौस्तुभ आपलंही मनपूर्वक धन्यवाद. खूप चांगलं कॅल्क्युलेशन आहे त्यांचं, गणित तज्ज्ञ असं म्हणू शकतो आपण या विभागामधनं. आणि ते गणित तज्ज्ञाचं काम त्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून असो, अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून असो, ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या सर्वांमध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून होते, हे सर्व काम सांभाळतो. कौस्तुभ आपलंही धन्यवाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सुनील सध्या गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. बघूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल या चेंडूवर. पहिली ओव्हर त्याच्या वैयक्तिक कोट्यामधली थोडीशी महागडी ठरली होती. यावेळेस मात्र रोहिदास, त्याचा बॉल हवेमध्ये आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये संधी आहे आणि तिथे सोडलाय कॅच. आणि इथे दुसऱ्यांदा बाद, झेल सोडलाय आणि झेल सुटल्यानंतर तिथे कॅच सुटल्यानंतर रनआउटच्या स्वरूपानं माघारी परतावं लागतंय बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. सन्मान्य राजू कुडू यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद सर. तसेच आदरणीय हितेशजी बाडगा यांच्याकडून VGPL साठी रोख 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. निश्चित या VGPL ला मोठं करण्याचं हे काम हे आमचे दाते करतायत आणि याच VGPL ला मोठं करण्याचं काम इथे निश्चित केलंय. कैलासवासी अरुण दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत शिवनसई सन्माननीय संजय गजानन घरत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्याकडनं 25,000 रुपये रोखच्या स्वरूपानं आर्थिक सहकार्य येत आहे. सन्माननीय संजयजी घरत, आपलं मनपूर्वक धन्यवाद. कैलासवासी अरुण दामोदर पाटील म्हणजे शिवनसईकरांचा श्वास होता, थोडा काळ थांबला होता, जेव्हा ते आपल्यामधनं निघून गेले. त्याच कैलासवासी अरुण दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत शिवनसई संजय गजानन घरत यांच्याकडनं 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. संजय घरत, आपलं मनपूर्वक धन्यवाद. इथे 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 अपील आहे, मात्र पंचांनी नाकारली आहे. 1 रन, तिथे लेगबाईचा इशारा. लेगबाईच्या स्वरूपानं ही धावसंख्या वाढेल, धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल ती एकंदर 48-48. 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला समाप्तीला आलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्ती, अखेरीस 48 रन्स. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र अचानक थोडासा अंकुश लागलाय या धावसंख्येला. त्याचं कारण गोलंदाज सुनील 3 बॉलमध्ये अगदी चांगला मारा त्यानं आतापर्यंत अद्यावत केलाय. इथे त्याच्या विपक्षामध्ये फोर्स केले बॉलला, बॉल चाललाय सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग हिट, बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. थँक्यू. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही नम्रतेची विनंती करतो की आपण चेंडू जेव्हा षटकारामध्ये कन्वर्ट होईल त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये रिटर्न करा. त्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 कम्सअप 54 धावा. डॉन यांचं गाणं तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलत आणि एक वेगळ्या सेलिब्रेशन करता त्यांची ओळख आहे. याच मैदानावर मला आठवतो तो दिवस अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी समालोचन केलं होतं आणि तिथे त्यांच्या सेलिब्रेशन करता प्राईज आलं होतं त्यांना. आणि अगदी वेगळं सेलिब्रेशन जे सातत्यानं त्यांच्या माध्यमातून केलं जातं. 4 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 54 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. पुढचा बॉल ऑन साइडला, यावेळेचा फटका तो हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला संधी असेल का ते तिथे पाहिलं जाईल. बॉल निघून गेलाय. पहिल्या टप्प्याअखेर सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4.
या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 58 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. एक सुस्थिती ती तुम्हाला पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये स्वतःची निर्माण करणं गरजेचं असतं आणि ती सुस्थिती प्रत्येक बॅटरनं निर्माण केली आहे. किरण गोवारीला जर वगळलं तदनंतर राजेश जे ओपनर बॅटर्स होते, मात्र वन डाऊन पासनं प्रत्येक फलंदाज आपलं काहीतरी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न जरूर करतोय. या दरम्यान बॉल हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एक चांगला कॅच तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये कॅरी केला जाईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट मिळतीये इथे. विकेट नंबर 5, 5वा गडी तंबूच्या असरला परतत असताना फलंदाज सुधीर त्याच्या पारीसांत. चार ओव्हरचा खेळ समाप्तीला आलाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 58 रन्स धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय. या 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल याकडे सर्वांचंच लक्ष राहील. कारण एक मोठी धावसंख्या ती तुमच्या विजयाचं सर्वात प्रमुख कारण आहे आणि त्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं अगदी योग्यतेनं वाटचाल सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर 4 नंतर 50 कम्सअप म्हणजे चांगली टोटल धावफलकावर उभी आहे. 58 धावा आहेत. उदय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अंतिमची 2 षटकं इथनं शेष राहत आहेत. यावेळेस बॉल बॅटच्या अगदी खालच्या कडेला लागला, त्यानंतर पॉईंटच्या जवळपास वळाला. तिथे जोपर्यंत बॉलला फील केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. हा मास जर आपण पाहिला तर फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या पर्यंत धर्मवीर बलिदान मास असं या महिन्याला म्हटलं जातं. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, पाठवून दिलंय अगदी दूर सीमा रेषा पार. अमित पाटील नावाचा ब्रँडेड तडाखा. षटकार 6. थँक्यू डीजे. अमित पाटील अगदी जबरदस्त विध्वंसक फलंदाजी करता ओळखला जातो. अप्रतिम फटकेबाजी करण्याकरता ओळखला जातो हा खेळाडू. नवसाई गावाला बिलॉंग करतो आणि नेहमीच मोठे फटके खेळण्यावर त्याचा जास्तीत जास्त भर असतो. तो खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑनसाइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये तेवढासा परफेक्ट कनेक्शन नाही. एक सिंगलमध्ये जरूर कन्वर्ट केला जाईल. डबल करता कॉल, मात्र योग्य त्याचं कलेक्शन आणि तेवढीच चांगल्या पद्धतीनं रिटर्न. त्यामुळे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि ती जाऊन पोचते. ती 16 या माफ करा 66 या आकड्यावर. 66. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याला चांगला फटका. बिटवीन द गॅप रोखणं नामुमकिन. अगदी त्या पद्धतीचा हा फटका पहिल्या टप्प्याखेरीस निघून गेला सीमारेषा पार. चौकार 4. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवणारा स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवत असताना बॉल सीमा रेषेला क्लिअर करतोय. चौकारामध्ये कन्वर्ट होतोय. गॅप शोधण्यामध्ये यश मिळालंय. जोरकस मारल्याचा फायदा इथे जरूर मिळालाय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संजय. यावेळेस मात्र बॉलला हवा दिली आहे. उंची तर भरपूर गाठली आहे. लांबी तिथे क्षेत्ररक्षकाला अंदाज बांधणं थोडंसं कठीण झालं त्या क्षेत्रामध्ये. त्याची काही कारणं असावीत. बॉल रापला जातो तिथे. जर आपण पाहिलं तर थोडंसं आपली दिशा बदलत 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 बॉल काटा बदलत तिथपर्यंत जातो आणि काटा बदलणाऱ्या बॉलला जज करणं थोडंसं कठीण असतं आणि ते जजिंग तिथे चुकलं. अखेरच्या क्षणी बॉल हातातनं निसटला आणि त्यावर जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या. या 2 धावांना धावसंख्या जर आपण पाहिलं तर 22 धावा आहेत. 72 ऑन बोर्ड. इथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला गेलाय. 1 रनच्या मदतीनं 73 रन्स धावफलकावर. 5 ओव्हरचा खेळ तो इथे पूर्णत्वाला आलाय. आज सकाळपासून अक्षरशः धावसंख्येची लयलूट किंवा धावसंख्येला उच्चांक गाठून देण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पहिल्याच मॅच मध्ये 81 रन्स लागल्या. 82चं टार्गेट होतं. दुसऱ्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी त्याच जवळपासचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या
मॅच मध्ये 53 रन्स होत्या. तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा 82 रनचं टार्गेट होतं आणि ही मॅच तीही उच्चांकाच्या धावसंख्येकडे वाटचाल करते, कारण आतापर्यंत धावफलकावर 73 लागल्यात. 5 षटकांचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणार आहे. मात्र मैदानामध्ये थोडीशी आपल्या एनर्जीमध्ये ग्रोथ करण्याचा प्रयत्न जोपर्यंत केला जातोय. आपण एक छोटंसं गीत डीजे कडनं ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा VGPL सीझन 4. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. 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 विवेक आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि इथे त्याचं स्वागत ते केलंय मोठ्या फटक्यानं. बॉल गेलाय मस्तकावर दस्तक देऊन संघर्षाचा शंखनाद करत सीमारेषा पार. षटकार 6. प्रीमियर लीग आलिया आता नावाला. आलिया आता नावाला. आलिया आता नावाला. प्रदीप दोदडे दादा. थँक्यू डीजे. चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक बॉलवर आक्रमकता, प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याची गरज ती महत्वाची आहे आणि ती गरज इथे भागवत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटकार खेचला, इथे स्वागत केलंय विवेकचं. इथे मात्र पुन्हा एकदा बॉलला फोर्स केलंय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज तर करतोय आणि एक 1 हँडेड अशा पद्धतीचे कॅच लपकले नाही, चिपकले जातात आणि इथे बॉल चिपकला येऊन हाताला. विकेट मिळतीये खेळाडू बाद. उपाध्यक्ष लाभला. उपाध्यक्ष लाभला. उपाध्यक्ष लाभला. अलका दोदडे पत्नीची सेवेत लई धडपड. 27 गाडी नंबर दादाचा बनलाय र ब्रँड. आपल्या Thank you, DJ. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर 79 रन्स धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. 4 चेंडू या ओव्हर मधले अजूनही शिल्लक राहत आहेत. या 4 बॉल मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये सध्या बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. फलंदाज तुषार किणी. तुषार त्याला इथे हुशार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. इथे मिस केलंय आणि काय केलंय अमितनं. अमितला रन घ्यायची होती, तिथे विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं. तिथे सिंगल करता कॉल केला आणि अमितच्या पारीचा अंत केला. विकेट मिळतीये. अमितला माघारी परतावं लागेल. ही प्राइसलेस विकेट आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये अमितनं 2-3 बॉल फेस केले असते तर निश्चित मोठे फटके त्यावर येऊ शकले असते आणि तो अमित इथे स्वस्तात निपटलाय. त्याच्या विकेटचं पतन खेळाडू बाद. तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता इन ॲट नंबर 9 सूर्या आलाय. एक सूर्य आग ओकताना आपल्याला आपल्या बरोबर डोक्याच्या वर पाहायला मिळतोय आणि एक सूर्या सध्या मैदानामध्ये आहे आणि तो सूर्य ही आग ओकताना पाहायला मिळालाय. त्यानं आल्या बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या सीमा रेषा पार. षटकार 6. रॉयल याचा हिशोबाय दादा आमचा 1 हँड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं. पुढचा बॉल यावेळेस मात्र टॉपेज घेतलंय बॅटचं. नशिबाची साथ
मात्र चांगली फिल्डिंग तिथे विकी होता, एक रन तिथे अधोरेखित केला आणि 2 रन तिथे कंप्लीट होतील. या दोनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, या धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढून धावसंख्या जाऊन पोचते इथे एकंदर 87 रन्स. आजच्या दिवसातला धावसंख्येचा उच्चांक सध्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली या जियांची 11 कनेर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम हर्षदा 11. या दोन टीममधला हा संघर्ष सुरू आहे आणि शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळामधला तो विकेट मिळवून देणार आहे आणि शेवटचा बॉल आला इथे डॉट. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली ते एकंदर 87 रन्स. विजयाकरता 88 धावसंख्येचं लक्ष आहे. या 88 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर जोडलं जाईल ते आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आपण ब्रेक घेऊ, डीजेला ऐकू. तुम्ही पाहत राहा. या स्पर्धेबद्दल तुमची ज्या प्रतिक्रिया आहेत त्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह चॅटच्या माध्यमातून जरूर नोंदवा. तोपर्यंत आम्ही एक ब्रेक घेतोय, ऐकूया डीजेला. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी आणि केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चलता है ना. शब्दात भारी पावर आहे त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही. अरे प्रेमानं मार्केट कमावलाय साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय. करती बघतात त्याला सलाम, करती बघतात त्याला सलाम. अरे आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चलता है ना. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याशी जोडले गेलेले उपाध्यक्ष आगरी प्रीमियर लीग पोलीस पाटील बहाडोली सन्माननीय कल्पेशजी कुडू साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता वसई ग्रामीण प्रीमियर लीग करता 2200 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. आपलं मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय कल्पेशजी कुडू ज्यांच्या माध्यमातून हे 2200 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. उपाध्यक्ष आहेत आगरी प्रीमियर लीगचे पोलीस पाटील बहाडोली त्यांच्या माध्यमातून हे आर्थिक सहकार्य. मगाशी जसा मी उल्लेख केला की संजय गजानन घरत शिवनसई गावचे विद्यमान उपसरपंच त्यांच्याकडनं कैलासवासी अरुण दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आलंय. सर्व दात्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण सर्वजण जो सहयोग देताय, आपण सर्वजण जी मदत करताय या स्पर्धेला, त्यामुळेच ही स्पर्धा उभी राहतीये, यशस्वी होतीये आणि चौथं पर्व अगदी दिमागदारतेनं पूर्ण करतीये ही स्पर्धा. 4 पर्व योग्यतेनं पूर्ण करणं सोपं नसतं, खूप सारी मेहनत लागते आणि त्यामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीची लीग अरेंज करणं म्हणजे खूप मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज आहे आणि ती सर्व आर्थिक तरतूद या सर्व आमच्या दिलदार व्यक्तिमत्वांच्या वतीनं केली जाते. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. खारीचा वाटा असतो आपला एखादी स्पर्धा यशस्वी करण्याकरता. आपण जी आर्थिक मदत आर्थिक सहकार्य करतो म्हणजे तो खारीचा वाटा असतो की तुम्ही थोडं थोडं का होईना मात्र त्या स्पर्धेला यशस्वी करण्याचं काम करताय. हॅट्रिक विकेट करता 500 रुपये वैभव यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. रोहिदास
जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करण्याकरता आदेश आहे आणि आदेशच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंड कडे फलंदाज आदित्य. एकाच राशीचे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये ओपन करण्याकरता दाखल झाले. डावाचा प्रारंभ करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला बॉल रोहिदास, चांगला फटका आदित्यच्या बॅटमधनं. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं, रिटर्न केलं, 2 धावेचा प्रयत्न तो यशस्वी झालाय. 2 रन तिथे इझिली कंप्लीट केल्या. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विकेटच्या मध्ये अगदी चांगली दौड ती पाहायला मिळाली. विकेटमध्ये तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं धावताय तेही महत्त्वाचं असतं आणि अगदी विकेटच्या मध्ये चांगली दौड इथे आपल्याला पाहायला मिळाली. या दरम्यान अगदी चांगला स्ट्रोक आहे. पहिल्या टप्प्याखेरीज जोपर्यंत बॉलला उचललं गेलंय तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेकरता पूर्ण होतील. संत गतीची आणि उशिराची फेकी त्याचा फायदा तिथे मिळेल. 3 धावाने धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 5 या आकड्यावर. सुरुवात जर आपण पाहिली तर तिथे धावसंख्येला धावत पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे चौकार, तदनंतर बॉल जर आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे असफलता आपल्याला पाहायला मिळाली. 2 स्ट्रोक चांगले होते उजव्या यष्टीच्या बाहेरचे, मात्र सिंगल, डबल आणि ट्रिपल अशा पद्धतीने रन्स तिथे कन्वर्ट होत असताना रोहिदास पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. समोरच्या बाजूने बॉलला उडवलाय, पाठवलाय, अगदी जस्ट शॉट ओव्हर द रोफ, 1 बाउन्स, चौकार, 4. हिरो वाली पर्सनॅलिटी आहे नावात हो क्वालिटी. हिरो वाली पर्सनॅलिटी आणि केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे आता त्याचा जाहीर चौकार आला. या चौकारानं धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल आडव्या पट्ट्याने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत बॉलवर किरण गोवारी बॉलला जोपर्यंत फील्ड करतोय धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीचा प्रवास करते. सुखकर राहिलाय हा एकेरीकडनं दुहेरीकडचा प्रवास. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही जेव्हा एक बलाढ्य टुडलचा पाठलाग करताय तेव्हा मग तुमच्याकडनं अशाच पद्धतीची अपेक्षा असते की पहिल्या ओव्हरपासून तुम्ही त्या मॅचच्या जोडीनं चालणं गरजेचं आहे आणि तेच होतंय सध्या मैदानात. इथे फटका क्षेत्ररक्षक आहे, डिरेक्ट हिट, तो महत्त्वाचा ठरू शकला असता. इथं जर डिरेक्ट हिट लागली असती तर हा एक क्लोज कॉल असू शकला असता. मात्र डिरेक्ट हिट लागत नाहीये. विकेटपासून थोडासा बाजूला राहतोय बॉल आणि त्याचंच कारण 1 रन तिथे आधीच्या खात्यामध्ये जमा होईल. 1 रन हर्षदा 11 च्या खात्यामध्ये जमा होईल. हर्षदा 11 विरार फाटा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जियांची 11 कनेर या 2 टीममध्ये संघर्ष तुम्ही पाहताय. हा बॉल चांगला होता, थोडासा खाली राहिला, फलंदाजाला चकमा देतोय, फलंदाजाला तिथे गुंगारा देतोय आणि तदनंतर विकेटच्या मागे अगदी चांगल्या पद्धतीने योगेशनं कॅरी केलं. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. ओव्हर समाप्त झाली नंबर 1 ची. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एकेरीस एक नेल्सन टोटल धावफलकावर आहे 11. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आज साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आज साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. थँक्यू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. नंबर 2च्या ओव्हर करता गोलंदाज संजय आलाय गोलंदाजी करण्याकरता. जबाबदारी खूप आहे. या जबाबदारीच्या ओझ्याखाली चांगली कामगिरी तुम्हाला करावीच लागेल. कारण आत्तापर्यंत या 6 दिवसात जी काय मेहनत झाली त्या मेहनतीला अगदी गोड शेवट देण्याचा आजचा दिवस आहे. कारण आजच्या दिवसामध्ये ज्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली, ज्या टीमनं या सर्व अंडर प्रेशरच्या सिच्युएशनमध्ये चांगली कामगिरी केली, धावसंख्या 11 आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस. पुढचा बॉल
इथे मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला तर लॉंगांचा थोडासा वाईड आहे आणि त्याचा फायदा मिळतो. अगदी त्याच्या जवळ गेला बॉल आणि तिथे जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. धावसंख्या 12 या आकड्यावर 1.1 षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 आहे. सुरुवात अगदी चांगलं. इथे 88 रनचा पाठलाग आहे आणि 88 धावसंख्येचा पाठलाग. इथे चांगला बॉल एक अँगल क्रिएट करत असताना बॉलला थोडंसं बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं त्यामध्ये. फलंदाजाला बीट करत असताना, फलंदाजाला बंदिस्त करत असताना, फलंदाजाला हताश करत असताना बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून जातोय. ती हतबलता, ती हताशता या मॅचची गरज आहे. फलंदाजाला तुम्ही जेवढा जास्त वेळ हतबल ठेवाल, हताश ठेवाल, तेवढा जास्त संधी तुमच्या विजयाच्या निर्माण होतील आणि त्या विजयाकरताच्या संधी इथे निर्माण करण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 2 बॅटर्स त्या मैदानाच्या आतमध्ये येत. टेकन इथे खूप मोठा सीरा होता. अगदी स्पष्ट आवाज आमच्या समालोचन कक्षापर्यंत आला होता आणि तिथे पंचाच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नव्हता. अगदी नो डाऊट त्यांनी बोट आकाशाकडे नेलं आणि तिथे माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. थँक्यू डीजे. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता सन्माननीय सतीशजी दुबे विरार फाटा यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. सन्माननीय सतीशजी दुबे आपलं मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता सन्माननीय सतीशजी दुबे यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता येते. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. सतीश दुबे यांच्या माध्यमातून जे आर्थिक सहकार्य आलंय त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. इथे समोरच्या बाजूनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलला फेकून दिलंय. 1 बाउन्स की डिरेक्टली तिथे डिरेक्टली गेलाय बॉल. एक फ्लॅट 6 पॅरलल स्ट्रोक षटकार 6. रॉयल याचा हिशोब दादा आमचा 1 हँड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. थँक्यू डीजे. अगदी सुसज्ज असं हे मैदान आहे आणि या मैदानावर क्रिकेटला आपण सर्वजण एन्जॉय करण्याकरता आलोय. आपला संडे एन्जॉय करण्याकरता, आपल्या सुट्टीचा दिवस अगदी मौज मजेमध्ये घालवण्याकरता सर्वच जण या मैदानावर उपस्थित झालेत. त्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं स्वागत आहे. एक संघ आतापर्यंत फायनलमध्ये जाऊन पोहोचला. दीपकजी बागतेकर आणि चॅपल यांचा जो संघ आहे आई गावदेवी चांदीप तो क्वालिफाय झाला फायनल करता. फायनलमध्ये जाऊन पोहोचला. याआधी जय हनुमान शिरवली या संघाला त्यांनी नमवलं. 1 रन इथे अधोरेखित केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 19 या आकड्यावर. सुरुवात ती महत्वाची असते. तुम्ही पायाभरणी कशा पद्धतीने करता त्यावर तुमच्या बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर उभं राहणार आहे ना ते डिपेंड करतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर पायाभरणी अगदी योग्यतेने केली आहे. कारण विदाउट लॉस आतापर्यंत 1 लॉस माफ करा 1 विकेटच्या पतनानंतर 19 धावा या राफलकावर सोडल्या गेल्यात. फटका चांगला आहे. आदेशनं यावेळेस बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताना पाहायला मिळाला. मात्र बॉल त्याच्या डोक्यावरनं सरळ गेलाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. षटकार 6. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आली आता नावा.
धावसंख्येवर जर नजर टाकली तर धावसंख्या आहे धावफलकावर 25 धावा, 12.50 ही सरासरी अधोरेखित झाली आहे. जे ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर मिरवतोय ना फलंदाज आदेश, अगदी त्या ऑरेंज कॅपला साजेसा खेळ सध्या त्याच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि या संपूर्ण टीमला जर आपण पाहिलं तर हे जे स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याची कामगिरी ज्यानं करून दिली किंवा प्रत्येक वेळी टीमच्या मदतीला धावून येण्याचं काम आदेशनं जरूर केलंय. या मॅचमध्येही अगदी तो महत्त्वाचा रोल त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी करण्याकरता, गोलंदाज तुषार. इथे मात्र चांगला बॉल आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अपील होती, त्या अपीलमध्ये कुठलाही तो कॉन्फिडन्स लेवल तो झळकताना पाहिला नाही, मिळाला नाही आणि त्यामुळे पंचांकडनं कुठल्याही निर्णयापर्यंत उद्घोषणा केली गेली नाही. इथे डॉटच्या स्वरूपाने चेंडू येते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर तुषार अगदी चांगला मारा, एक अँगल क्रिएट केला त्याने यावेळेस. लेग स्टंपवर पिचिंग केलं आणि तिथनं थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यानं जो केला त्यामध्ये जरूर त्याला यश मिळालंय. तुषार आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे 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 काय घडलंय तर बॉल देहयष्टीला स्पर्श करतोय. बॅक टू बॅक दुसरा बॉल, तो इथे डॉट आलाय. तुषारच्या गोलंदाजीचं अनालिसिस जर आपण पाहिलं तर त्याला विकेट कमी आहेत, मात्र त्याचे बॉल खेळणं, त्याला रीड करणं ते सातत्यानं कठीण जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक कमी धावसंख्येला खर्च करणारा हा गोलंदाज म्हणून नक्की उदयास आलाय. चांगला बॉल, सलगचा तिसरा बॉल. तिथे विकेट कीपर योगेशच्या माध्यमातून चुकी झाली. कलेक्शन करत असताना तिथे बॉल त्याच्या हातातनं निसटला आणि त्याचा फायदा मिळाला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 26 एक काळा आकडा ठरला. हा 26 जुलै 2008 ला आलेला तो प्रलय, महापूर आणि त्यानंतर 26/11 चा तो भॅड हल्ला, अशा काही कठू आठवणी महाराष्ट्र आणि मुंबई करता जरूर राहिल्या. या 26 बरोबर तो 26चा आकडा धावफलकावर आहे. यावेळेचा बॉल फिरवलं, पुन्हा एकदा टर्न केला, कट केला. आपल्या बोटांची जादू काय आहे ते फलंदाजाला दाखवलंय. आदेश यावेळेस तो शिकार ठरला या बॉलचा. त्याच्या नजरेच्या समोरनं बॉल विकेटच्या मागे डॉट. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये अधोरेखित होत असताना त्यामध्ये आणखी एक चांगला बॉल ऍड करा. वाह, काय गोलंदाजी करतोय, काबिल आहे तारीफ, आउटस्टँडिंग. खूप चांगला टर्न आहे, खूप अप्रतिमतेनं बॉलला फिरवतोय. तुषार किणी ज्या पद्धतीने मारा करण्याकरता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्याच्या कर्णधारानं अर्थात किरण गोवारीनं बोलवलं, ती कामगिरी अगदी चोखपणे बजावत असताना पाहायला मिळतंय. आपल्या सरसेनापतीनं जी काही या प्रांगणाच्या मध्ये, या रणांगणामध्ये आपल्याला जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी आपण चोखपणे पार पाडली पाहिजे. चांगला बॉल, चांगला बॉल, अप्रतिम कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी, सुपर्ब गोलंदाजी. मेडन षटक आहे इथे, कारण 1 रन जर आपण पाहिलं तर ती एक्स्ट्रा होती आणि तदनंतर इथे मेडन षटकाची उद्घोषणा. अप्रतिम गोलंदाजी, अगदी मॅचचा चेहरा मोहरा बदलवून टाकलाय अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इनफॉर्म बॅटर आदेशला शांत ठेवलं, त्याच्या साथीने मैदानामध्ये बॅटिंग करणारा फलंदाज उदय त्यालाही शांत ठेवलं आणि तदनंतर मॅचचं चित्र पारडं पूर्णपणे बदलत असताना पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 26 धावा धावफलकावर. विजयाकरता आता इथनं 3 ओव्हर आणि 62 धावसंख्येची गरज. अठरा चेंडू आणि 62 धावा या धावफलकावर लावायचे आहेत. 18 चेंडूत 62 रन्स म्हणजे पर ओव्हर 20+ ही सरासरी तुम्हाला धावफलकावर लावायची आहे. पुढचा बॉल, इथे मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला. अलंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला फील केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 27 3.1 षटकाचा खेळ समाप्ती. एखेरीस 27 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल, इथे मात्र हा बॉल खूप सुंदर पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, जोपर्यंत फिल्डिंग मध्ये थोडीशी खराबी होईल
थोडंसं फंबल होईल, तिथे विकेट मिळेल का? पंच तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. काय घडलंय या बॉलवर ते इथे चेक केलं जाईल. नॉट आउट असा इशारा आलाय. बॅटर सेफ आहे, तिथे पोहोचलाय आपल्या क्रीजमध्ये, आपल्या घरामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29 या आकड्यावर. 3.2 षटकांचा खेळ. रिक्वायर्ड रन रेट 19.67 आणि करंट रन रेट 8.70. म्हणजे या रन रेटला वाढवण्याकरता षटकार चौकार त्यापेक्षा दुसरा पर्याय तुमच्याकडे आता नाही आहे. आदेशला स्वतःला मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा सिद्ध करावं लागेल. त्याची गुणवत्ता पुनश्च एकदा त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. त्याच्या बॅटमधला षटकार चौकारांची आतिषबाजी झाली तर या मॅचमध्ये चालेल त्याची टीम. अन्यथा इथे जियांशी 11 कनेर आपला विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरता सज्ज झाली आहे. काय आदेश या मॅचला त्यांच्याकडनं हिसकावून घेऊन जाईल ते पाहण्यालायक ठरेल. इथे मात्र चांगला बॉल आदेश असू द्या किंवा अन्य कुठला खेळाडू. बेल्ट्स ऑफ नाही आहेत त्यामुळे बाद नसेल. जोपर्यंत बेल्ट्स ऑफ होत नाही तोपर्यंत बाद घोषित केलं जात नाही, हा नियम आहे. आणि त्या नियमाला अनुसरून जरी काही घडलं मैदानामध्ये तरी बेल्ट्स जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत बाद घोषित केलं जाणार नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा आहेत. 15 चेंडू आणि 58 धावा. प्रत्येक चेंडू गणिक जे समीकरण आहे ते वाढताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू गणिक जी तफावत आहे ती तफावत मोठी होताना पाहायला मिळते. कमी गतीनं एक चांगला बॉल, तिथे बॉलला उडवण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. एकच सिंगलनं काही फरक पडणार नाही. इथे फरक पाडायचा आहे तुम्हाला या इनिंग मध्ये तर मग षटकार खेचा, तर मग चौकार खेचा, हवाई सफर करा. दूरचा पल्ला गाठायचा आहे, दूरचा पल्ला लवकर कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करायचा आहे, तर मग तिथे तुम्हाला बस रिक्षानं सफर करून चालणार नाही. एक तर एक्सप्रेस वे मध्ये जावं लागेल. एक्सप्रेस स्ट्रोक तुम्हाला इथे खेळावे लागतील. आणि या दरम्यान बॉलला उडवलंय, हवाई सफर केली आहे, चाललाय बॉल सीमा रेषा पार. षटकार 6. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं. षटकार खेचला इथे. एक षटकारानं थांबून चालणार नाही. कंटिन्यू सिक्सर्स ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेचत राहावं लागेल. पुढचा बॉल इथे डाव्या स्टीवर पीच झाला तर नंतर अतिरिक्त बाहेर राहायला वाईटचा इशारा आलाय. आदेश पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच जरूर ऑन आहे. तोपर्यंत धोक्याची घंटा ही वाजत राहणार जियांशी 11 कनेर करता. कारण हा खेळाडू जो शेवटच्या क्षणापर्यंत लढू शकतो. शर्यत अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही हरलेलो नाहीये. हे मैदानामध्ये केव्हाही तुम्हाला घडवून दाखवू शकतो हा खेळाडू आदेश पाटील जो मैदानामध्ये बॅटिंग करतोय. इथे हा झेल महत्वाचा आहे. हा कॅच मॅच विनिंग कॅच असू शकतो, मात्र चाकू त्या बॉल पर्यंत पोहोचलाच नाही. जोपर्यंत बॉलला फील्ड करून रिटर्न केलं तिथे 3 रन कंप्लीट झाल्या. चाकू होता क्षेत्रामध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि जर आपण पाहिलं तर तिथे 3 रन्स कंप्लीट झाले. या 3च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 41-41.
विजया करता येणारी 12 बॉल 47 धावसंख्येची गरज 23.50 ही धावसंख्या राफलकावर लावायची आहे. प्रखर किरण सूर्याची आत्ताच जाणवत आहेत. अजून तर खूप साऱ्या टुर्नामेंट्स ज्या बाकी आहेत. सध्या आपण जर पाहिलं तर मार्च महिना सुरू आहे. सन्माननीय सचिनजी मालवी पुण्याच्या एकदा मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे आपलं. अगदी आम्ही सकाळीच जसा त्यांचा उल्लेख केला, एक दिलदार व्यक्तिमत्व संजय घरत यांना पाहताय. हेही एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता महत्त्वाचा रोल ही सर्व आयोजन कमिटी आहे ती सातत्यपूर्ण करते. पहिलं पर्व ज्या पद्धतीनं घडलं होतं तदनंतर ती पर्व पुढे गेली. दुसरं पर्व, तिसरं पर्व, चौथं पर्व आलं आणि स्पर्धा प्रत्येक वर्षी बहरत गेली, फुलत गेली, ती मोठी होत चालली आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. तिथे अमित पाटील आहे. जोपर्यंत बॉलला त्यानं रिटर्न केलं, एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 आहे. 42 ऑन बोर्ड. 42 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल, इथे चांगला बॉल, टर्न केलेला चेंडू, तो खेळणं शक्य झालं नाही. फिरणारे बॉल खेळणं सातत्यपूर्ण कठीण होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या ओव्हरमध्ये जर रन्स आले नाही तर मग ही मॅच तुमच्याकडनं अगदी हातातनं वाळू निसतावी तशी निसटून जाईल. योगेश पाटील, जसं मगाशी मी त्याच्याशी बोलणं केलं होतं की बोटाला दुखापत आहे आणि क्रिकेट खेळण्याचा मी म्हणतो एक किडा आहे आपल्या सर्वांमध्ये आणि तो किडा तुम्हाला शांत राहू देत नाही. दुखापत असतानाही विकेट किपिंग करताना तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीचा फटका, मिड विकेट, त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न. 2 रन तिथे कंप्लीट जरी झाल्या तरी 2 रननं फारसा प्रभाव या इनिंगवर पडणार नाही, कारण धावसंख्या 45 आहे आणि इथनं विजया करता 9 चेंडू 43 धावा. येणारे 2 बॉल खूप निर्णायक असतील. मोठा फटका जर आला नाही येणारे 2 बॉलमध्ये तर मॅच दूर निघेल. इथे मिस केलंय लाईनला, आय साईड डळमळीत झाली. शेवटच्या क्षणी चेंडू नजरेतनं हटला, अंधाधुंद ब्लाइंड बॅट फिराली आणि तदनंतर बॉल देहेष्टीवर येऊन आदळला. इथे आलाय डॉट. पुढचा बॉल, अगेन एक बॉल, तो योग्य टप्प्यावर. तिथे माघारी परतावा लागेल आदेशला आणि या मॅच मधली ही महत्वाची विकेट घेत असताना पुढच्या फेरीच्या जवळपास दरवाजाच्या येऊन पोहोचलेत ते टीम जियांची 11 कनेर. कारण या विकेट नंतर मॅच मधला जो जोश, जो उत्साह, जी घोडदौड होती ना ती कुठेतरी मंदावल्यासारखी जरूर जाणवली. येणारे इथनं 7 चेंडू शिल्लक राहत आहेत आणि या 7 बॉल मध्ये 43 धावसंख्याची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर जरी षटकार खेचला येणारे 7 बॉल पैकी तरी मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. येणाऱ्या प्रत्येक बॉलवर षटकारानंतरही मॅच सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकते. अगदी ते समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच म्हटलं की थोडासा प्रतिकार मंदावलाय. ज्या पद्धतीच्या विकेट्स घेतल्या, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, विशेष महत्वाचा रोल या मॅच मध्ये राहिला या गोलंदाजाचा तुषार किणीचा. त्यानं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यानं ज्या पद्धतीने फलंदाजाला रोखलं, शांत केलं, ते अगदी काबिले तारीफ होतं. कारण या अशा प्रेशरच्या सिच्युएशनच्या ज्या मॅचेस असतात त्या प्रेशरच्या सिच्युएशनच्या मॅचेसमध्ये गोलंदाजीचा रोल तो खूप महत्त्वाचा असतो. 1-2 गोलंदाज असे येतात मध्येच या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये की ते मॅचचा चेहरा बदलवतात आणि हा चेहरा बदलवणारा गोलंदाज आहे. नाव आहे त्याचा तुषार किणी. शेवटचा बॉल आणि तो बॉल डाव्याष्टीवर पिच झालाय. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल, वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते येते 46. यावेळेस मात्र हा बॉल डॉट आलाय. आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि अशक्य प्राय असं आव्हान.
शेवटचं षटक, अंतिम षटक, 6 चेंडू, एक मोठं आव्हान. थोडीशी मरगळ प्रेक्षकांवर जरूर आली असेल, कारण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जी काही अपेक्षा होती, उत्तरार्धामध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग व्हावी असं वाटत होतं, त्या बॅटिंगला कुठेतरी आळा घातला गेला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये अद्यावत केली गेली आणि इथे त्यांचं विजयी होण्याचं जे स्वप्न आहे ते फक्त स्वप्न म्हणून राहत असताना पाहायला मिळालं. हा फटका ऑन साईडला चाललाय, तिथे सीमा रेषेच्या नजदीक एक चांगला कॅच. रोहिदास हे नाव या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलंय आणि या मॅच मध्येही चर्चेत राहील, कारण एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. इतिहास कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा. रॉयल याचा हिशोब आईर दादा आमचा वन हँड, रॉयल याचा हिशोब आईर दादा आमचा वन हँड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं हॅलो, यावेळेस मात्र हा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि चाको. यावेळेस त्यानं कॅच टिपलाय आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन ते पाहण्यालायक आहे.